सुरुवातीला तुम्हाला 2 चॉईस बॉल करायचे आहेत. एक अंपायर्सकडे द्या, आपण एक खेळायला घ्या. दोन्ही बॉल हरवले त्यानंतर नो चॉईस बॉल. कमिटी तुम्हाला जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि 12व्या खेळाडूसह कंपल्सरी ड्रेसिंग, या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंग. एक रिव्ह्यू आहे जो फक्त वेस्ट आहे नो बॉलसाठी. भीमरला तुम्हाला अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करायचं असेल तर फक्त तुम्हाला त्याच गोष्टीसाठी रिव्ह्यू घेता येईल. दोन्ही कॅमेरा स्ट्रेट अँगल नाहीत, त्यामुळे रनआउट आणि त्या अतिरिक्त गोष्टीसाठी कोणताही संकोच असेल तर ऑन ग्राउंड अंपायर त्यांना हवा तवा रिव्ह्यू घेऊ शकतात. पण टीम रिव्ह्यू फक्त एक असेल आणि जो फक्त वेस्ट आहे नो बॉलसाठी. लक्षात घ्या, झाड जो मागे झाड तुम्हाला पाहायला मिळतोय त्याचा पानांना बॉल लागला तर तो षटकार असेल. पण तुम्हाला अगोदर अपील करावे लागेल आणि मग अंपायर टीव्ही अंपायरला रेफर करतील, तेव्हा तिथे दिसलं तर डिसिजन देईल, नाहीतर ऑन ग्राउंड अंपायरचा जो काही डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सो आजच्या आपण तिसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय. आमदार चषक 2025 तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी समालोचक करणकांत हेदुटणे सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागत मंडळी. आणि या पहिल्या डावाला जशी सुरुवात होते वाडेकर विरुद्ध दातिवली, दोन्ही संघांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. या युगात आपण वॉइस ऑफ तुर्भेगाव आमचे जवळचे मित्र येत आहे तुमच्या समोर, समालोचन ज्यांचं आपण ऐकणार आहोत या मॉर्निंग सेशनमध्ये. पहिल्या मॅचमध्ये साईदादा पाटील यांना युगात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. इट्स सो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. हॅलो, थँक्यू. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणरायाला वंदन करू, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय, राजे छत्रपती शंभूराय ह्यांना त्रिवार मानाचा मुजरा. उपस्थित सर्व लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित सर्व ग्रामस्थ मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तमाम क्रिकेट स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धा पाहता आपण जय गवलोबा क्रिकेट संघ द्वारली व जय गवलोबा ग्रामस्थ मंडळ द्वारली आयोजित आमदार चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. आयोजक जय गवलोबा क्रिकेट संघ द्वारली, त्यानंतर सन्माननीय संभाजी शेठ रसाळ आणि अभिमन्यूजी चिकणकर यांच्या स्वप्नातनं साकारलेली हे एक दैदिप्यमान स्पर्धा. पहिला चेंडू, गेम ऑन. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय तो शॉट थर्डमॅन रिजनला. डॉट बॉल न सुरुवात. दोन दमदार संघ आमने सामने आपण पाहतोय. आज ज्या नावानं संघ खेळतोय स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ, अक्की चौधरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहू शकाल. त्यांना फाईट करत असताना जय हनुमान दातिवली हा संघ पाहायला मिळतोय. दोन दावेदार संघ. लेफ्ट मोर द विकेटनं चांगला चेंडू, गॅप शोधला, अप्रतिम फटका. अगदी पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्रामधनं या चेंडूला दूरवरती काढले, परंतु चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 2 पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न आणि धावा 3 देखील कंप्लीट होत आहेत. 3 ह्या आकड्यानं डावाला सुरुवात करत असताना अर्थातच स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कालचा दिवस खरं तर ज्या जोडीनं गाजवला, अतुल भोईर जो अगदी रेसमध्ये सातत्यानं पाहायला मिळत होता, परंतु अंततः काही पॉईंटनं तो दूर राहिला आणि मालिकावीरचं जे किताब होतं ते त्याच्या हातातनं निसटलं, परंतु चॅम्पियन पद हे त्या संघानं जरूर पटकावलं. दमदार कामगिरी. अंतिम सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता, परंतु सिद्धू पाटील मैदानात होता तोपर्यंत तो सामना कसा सोडेल आणि आज तोच सिद्धू पाटील वन्स अगेन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मॅच फटका हा देखील चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या दिशेनं आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. पहिला दमदार चौकार. थांबा थोडं.
तर चला गेम ऑन, सामना चालू करायचा आहे. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावपळकावरती आपण पाहतो. 4 सुरुवात सिद्धू पाटीलची पाहायला मिळेल. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. हे तंत्र आहे क्रिकेटचं. सिद्धू पाटीलनं ते नेहमीच दाखवलंय. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे आणि खेळामध्ये परिपक्वता हे वैशिष्ट्य नेहमी त्यानं दाखवलंय. एक धाव धावपळकावरती इथे जोडली जाईल. 8 या आकड्यावरती संघ खेळतोय. 5 षटकांचं एक सत्र आणि P1चं पहिलं षटक सद्यस्थितीला मार्गस्थ आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पिनीतला पाहतोय. चांगला चेंडू पॅडल स्वीप करायचं होतं, बॉडीवरती चेंडू आदळतोय आणि डॉट चेंडू आपण पाहतो. नेक्स्ट मॅच जुनी डोंबिवली आणि विरोधात उंबारली असे 2 ताकदवर संघ पुढच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. क्लीन बोल्ड फलंदाज बाद झालाय. अक्षरशः या ठिकाणी असं वाटलं देखील नव्हतं, परंतु यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि त्या बॉलवरती महत्वपूर्ण अतुल भोईर मात्र माघारी परतलाय. धक्का पहिला बॅटिंग करणाऱ्या टीम वाडेकरला. आपण कौतुक करूया. आल्यानंतर ज्या प्रकारची गीतं चालू होती आणि मायक्रोफोन हातात आल्यानंतर ज्या प्रकारचा व्हॉइस क्वालिटी त्या डीजेच्या माध्यमातून आपण ऐकता, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवतात आमचे विजय पाटील, डीजे पाटील आपण पाहतोय. त्यांचं सर्वप्रथम कौतुक, कारण की अशा प्रकारची जेव्हा साथ आम्हाला लाभते तेव्हा समालोचन करताना देखील एक वेगळा आनंद प्राप्त होतो. सो थँक्यू. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक पहिलं पाहतोय विनीत पाटीलनं मिळवलेलं हे पहिलं यश आणि पहिलं महत्त्वपूर्ण यश. जो युनिफॉर्मचा फलंदाज होता अतुल भोईर, त्याला मात्र बाद करत असताना महत्त्वपूर्ण सफलता आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय 8 अंकावरती. नेक्स्ट बॉल पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाजी. चांगला चेंडू कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूनं सातत्यानं कार्यभार वाहिलाय या टीमचा, तो मैदानाच्या आतमध्ये आज त्याला प्रमोट केलं. वन डाऊनसाठी तो मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की नेहमीच रणनीतीमध्ये सातत्यानं परिवर्तन प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो आणि आज देखील तसंच घडताना पाहायला मिळतं. एक धाव इथे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 9 वरती आणि षटक देखील पहिलं समाप्त झालं. P1 मध्ये बॅटिंग करत असताना वाडेकर टीमनं बनवल्यात एक गडी बाद 9 धावा. डीजे षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते मयुरेश तांडेल. दुसरं षटक आणि दुसऱ्या गोलंदाजचा वापर आपण पाहू शकाल. 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो. भूषण पाटील जुनी डोंबिवलीचे, तुषार पाटील माफ करा, एक दमदार फलंदाज, एक दमदार खेळाडू म्हणून नेहमीच आपण तुषारला पाहतो. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दिग्गज नाव तुषार पाटील यांचं आगमन झालंय. तर विनंती या आपण आपलं सहर्ष स्वागत, परंतु स्वागत केलं फलंदाजानं कपिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतो. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 13 या गड्यावर. तसेच अरविंद जी रसाळ यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. रिव्हर्स स्वीपचा हा फटका हा देखील सक्सेसफुल ठरलाय. आता देखील चेंडू जाईल सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा चौकार. अरविंदजी रसाळ आणि तसेच तुषार पाटील यांना विनंती असेल की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा पाहताय आपण आमदार चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व, जय गलोबा क्रिकेट संघ द्वारली आयोजित आमदार चषकाचं पर्व आपण पाहतोय.
पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता लेन चांगली होती. ह्या अगोदर रिव्हर्स स्वीपचा फटका जेव्हा सजवला कपिलनं तेव्हा शॉर्ट पिच लेनचा वापर होता, तिथे यशस्वी देखील राहिले. परंतु गोलंदाज देखील हुशार आहे, त्यानं लेंथमध्ये थोडंसं परिवर्तन दाखवलं आणि कपिलला थांबवलंय. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार ठोकले होते. नेक्स्ट बॉल इथे सरळ खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देखील केलं गेलंय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करू शकले नाहीत आणि दरम्यान एक धाव चोरली जाते. ती पंचांकडनं इशारा येणं बाकी आहे. बॅट कट, यस, बॅट चेंडूचा संपर्क झाला होता आणि फलंदाच्या खात्यामध्ये देखील ही धाव जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा, 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतो. P2चं हे षटक मयुरेश तांडेल राईट राऊंड द विकेटनं. फटका हा देखील चांगला आहे. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट कव्हर रिंगणाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फिल्डिंग चांगली झाली, परंतु 2 फलंदाजांमध्ये तालमेल चांगला आहे. रनिंग बिटवीन द विकेटचा देखील विचार केला तर फिटनेसचा दर्जा नेहमीच या दोघांनी दाखवलाय. आज भरपूर वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळताना आपण सिद्धूला पाहतोय, परंतु त्याचा फिटनेसचा दर्जा वारंवार आपण पाहिला. इथे फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी ग्राउंड क्लिअर करत असताना व्ही सेप मध्ये हा देखणा षटकार. आजच्या दिवसातील पहिला मॅक्सिमम हिट, 6 धावा. षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावा धावपळीवरती पाहायला मिळतात 25 धावा. सुरुवातीला धक्का बसला होता, असं वाटलं होतं धावसंख्येवरती रोख लावतील, परंतु वाडेकर संघ अगदी ताकदीनिशी मैदानामध्ये उतरतो आणि फलंदाजी गोलंदाजी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये स्वतःला नेहमीच या संघानं सिद्ध केलंय. परंतु त्यांच्या अगेन्स्ट जो संघ खेळतोय ह्या हंगामामध्ये खूप फॉर्मात आपण जयवंत दातिवलीला देखील पाहिलंय. आणखी 2024 मध्ये सुरुवातीलाच या संघानं दमखम दाखवला आणि आता पदार्पण 2025 मध्ये या संघाचं आपण पाहतोय आणि तिथे देखील चांगला खेळ सातत्यानं ह्या टीमचा देखील पाहायला मिळतोय. म्हणजे 2 दमदार संघ मैदानामध्ये काटेकी टक्कर आपण पाहू शकाल. आतापर्यंत प्रतिषटक 12.50 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन विनीत पाटीलचा वापर. षटक क्रमांक 3 विनीत मडवी. डान्सिंग डाऊन द विकेट ही शैली आहे सिद्धू पाटीलची आणि ते फटका चांगला होता. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी नकार. क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि फेकी देखील ॲक्युरेट होती. याचंच कारण की फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. सिंगल डबल षटकार चौकार एकंदरीत परिपक्वता दाखवत असताना हे दोन्ही अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जितका अनुभव सिद्धूकडे आहे तितकाच अनुभव कपिल पाटीलकडे देखील आपण पाहतोय. जादुई गोलंदाजी सोबत दमदार फलंदाजी. नेहमीच पाहिलं फुल टॉस चेंडू अलॉंग द कार्पेट. आता ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये जयेशला आपण पाहतोय, फक्त मिळेल सिंगल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट दोन्ही टीमच्या बाजूनं. कारण की 2 तुल्यबळ संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात ना, तेव्हा क्रिकेटचा दर्जा उंचावणारा खेळ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो आणि नेमकं तेच घडतंय. विशाल देखील साथीने काहीशी चर्चा करत असताना 2 दिग्गज संघ आहेत आणि खेळ नक्कीच आपल्याला सकाळच्या सेक्शनमध्ये चांगला पाहायला मिळेल. गोलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना पहिलं यश तर प्राप्त करून दिलं होतं विनीतनं. तर म्हणा हा चेंडू स्कूप केलाय, फटका फसलाय. ज्या दिशेला हा फटका खेळायचा होता त्या दिशेला चेंडू जरूर गेला नाही, परंतु एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. की बिहाइंड द विकेट खेळायचं होते सिद्धूला, परंतु हवा तसा व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत त्या कारणास्तव समोर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने देखील चेंडू कॅरी झाला नाही. एक धाव तिथे धावपळकावरती ॲड होईल. सुरुवातीचे 3 बॉल या षटकातील आणि फक्त 3 सिंगल आले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नेक्स्ट बॉल प्रहार केला, ताकद आपल्याला पाहायला मिळाली. ऑनसाईडला टर्न करत असताना डीपमधनं काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत फक्त अवधी मिळतोय तो एका धावेचा. ह्या षटकामध्ये पूर्णतः नियंत्रण आपण गोलंदाजाचं पाहतोय. गेट दिशा टप्पा ह्यावरती अचूक नियंत्रण आणि त्यानुसार गोलंदाजी दाखवत असताना विनीत मडवीला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट धावा आल्या होत्या त्या 9 आणि त्यानंतर पुन्हा विश्वास खरं तर स्वतः उचलत असताना तो
आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली, इथे फटका सजवला. अगदी ह्या शैलीदार फटक्यांसाठी सिद्धू पाटील नेहमीच ओळखला जातो आणि त्याच्या बॅटमधनं लॉंग लेगला चेंडू जाईल तो सीमापार, खणखणीत असा चौकार. मध्ये जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या प्राप्त करत असताना टीम स्वरांश 11 वाडेकर डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल तो सीमारेषा पार. ह्यूज हिट, षटकार. आगमन आपण पाहू शकाल सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन ह्या ठिकाणी होत असताना आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी मित्र आपण पाहू शकाल. आलेल्या तमाम मान्यवरांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण अभिमन्यूजी चिकणकर यांच्या स्वप्नातनं साकारलेली सुलभाताई गणपतशेठ गायकवाड आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि पर्वातील आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना पहिला आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 2 संघ आमने सामने. एका बाजूनं आपण पाहतोय स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ, ज्या संघाला पुरस्कृत केलं अकित चौधरी यांनी, आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान दातिवली संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना आपण टीम दातिवलीला पाहतो. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. धावा धावपळकर ते पाहायला मिळतात 39. प्रति षटकाचा विचार केला तर 13च्या सरासरीनं धावा आल्यात. सुरुवातीला आल्या होत्या 9, त्यानंतर 16 आणि या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या 14. सुरुवात चांगली राहिली होती या षटकामध्ये विणीची, परंतु त्यानंतर अंतिम 2 मध्ये 10 जेव्हा बनवल्या त्यानंतर त्याचं देखील गोलंदाजी अनालिसिस या ठिकाणी बिघडताना आपण पाहिलं. 3 षटकानंतर 39. एकमात्र फलंदाज अतुल भोईर बाद झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली भागीदारी निर्माण करत असताना आपण कपिल पाटील आणि सिद्धू पाटीलला पाहतोय. गोलंदाज अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 स्वतःच्या वतीने हे पहिलं षटक असेल अनिकेतचं. गोलंदाज राईट मोर द विकेटनं अनिकेतचा पहिलाच बॉल. प्रहार केला, फुलटॉस चेंडू अगदी तोफा दिला होता आणि त्याचा स्वीकार केलाय कपिलनं. पाठवला बॉलला मिड विकेट पार. आणखीन एक दमदार असा षटकार. अप्रतिम, अतिशय सुरेख साऊंड क्वालिटी आपण पाहतोय. येता क्षणी खरंच प्रेमात पडावं अशा प्रकारची त्याची डीजे ऑपरेटिंग देखील आपण पाहतोय. त्यांचं देखील कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेनं. चांगला चेंडू अगदी रिटर्न क्रीजच्या जवळून पंचांना प्रश्न विचारणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे पहिल्या बॉलवरती तो चुकला, फुलटॉस त्याच्याकडनं डिलिव्हर झाला, षटकार आला. त्यानंतर रक्षात्मक लाईन आता आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल इथे प्रहार करायचं होतं, टॉपेज लागले, यष्टी रक्षक पुढे सरकतोय. बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजानं धावसंख्येला वेग दिला होता त्या फलंदाजाला बाद केलाय आणि महत्वपूर्ण सफलता प्राप्त करत असताना अनिकेत बॅक टू द डगआउट. कपिल पाटील फलंदाज प्रणित पाटील इनेट क्रमांक 4 वरती आता दाखल झालाय. वेल फिनिशर म्हणून ज्याची नेहमीच ख्याती आपण पाहिले तो प्रणित आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जर आपण लाईव्हचा देखील विचार केला तर GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं घर बसल्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक या स्पर्धेसमोर जोडलेत त्या सर्वांचं पुनश्च करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रणित ऑन स्ट्राईक, यश संपादन केलं. आता आत्मविश्वास देखील वाढला असेल तो अनिकेत म्हात्रेचा. राईट मोर द विकेटनं नेक्स्ट बॉल. प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, हा देखील फटका फसलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, सोपा झेल त्याच्यासाठी आणि झेल कंप्लीट केलाय. सलगची ही महत्वपूर्ण सफलता आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करत असताना टीम जय हनुमान दातिवली
तर दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा. ऑफिशियल कॉल आपल्यासाठी देखील असेल. आणखी आज जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीमधील नामांकित 8 संघ आज आपण पाहणार आहोत. ज्या संघांची नेहमीच चर्चा, त्यानंतर वाकळण, वडवली, त्यानंतर दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट हेदुटणी अशा 8 संघ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी समोर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफचा इंटरेस्टेड आहे आणि त्याच्या हातामध्ये आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक अनिकेत म्हात्रेच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या अनिकेतसाठी. आहे सुरुवातीला अतुल भोईर लवकर बाद झाले होते, त्यानंतर एक भागीदारी बिल्ड झाली. आपण पाहिलं कपिलला आणि सिद्धूला त्यांच्या दरम्यान अतिशय चांगला खेळ झाला आणि धावसंख्या वेगानं पुढे जात होती. अशा मुवमेंटला अनिकेत म्हात्रेला दातिवली टीमनं गोलंदाजीवरती आणलं आणि त्यांनी जे कार्य केलं अगदी त्यांच्यासाठी ते कार्य उल्लेखनीय असेल. कारण की सलग 3 चेंडू आणि 3 सफलता, त्या सफलता देखील खूप महत्त्वाच्या होत्या. कारण की येत्या क्षणी त्याने प्रणितला बाद केलं, त्यानंतर प्रशांत देखील 0वरती बाद झाला. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात ही प्रथमतः तो कंप्लीट करत असताना दुसरी विकेट, पहिलीच विकेट हॅट्रिक. यस, हा लाजवाब गोलंदाजी अनिकेतची राहिली आहे. संघाला खरं तर आवश्यकता होती आणि अशा मुवमेंटला त्याच्याकडनं ह्या महत्त्वाच्या 3 विकेट आल्या आणि प्रतिस्पर्धी संघावरती तो दडपण आणण्याचं काम करतोय. नवीन फलंदाज आता प्रियांशू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक, सलग 3 चेंडू आणि 3 सफलता. दरम्यान हा चेंडू इथे देखील पॅडवरती चेंडू आदळतोय. आणखीन एक डॉट. लाजवाब गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु कुठेही दडपण न स्वीकारता आपल्या नॅचरल स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये यश देखील कमावले. तब्बल फक्त 6 धावा आणि त्या 6 देखील पहिल्याच बॉलवरती आल्या होत्या. म्हणजे पहिल्या षटकारचा अपवाद वगळता गोलंदाजाचं वर्चस्व या षटकामध्ये आपण पाहिलं आणि 4 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45 धावा. आतापर्यंत जर विकेटचा विचार केला तर 4 विकेट आतापर्यंत बाद झालेत आणि 4 गडी बाद, 4 षटकानंतर धावा धापळकरती 45 धावा. या पुढच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. जुनी डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ उंबार्ले, टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. त्याचबरोबर उंबार्लेचे लेजंड प्लेअर सोमनाथ दादा भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक गोपीदादा रसाळ तुम्हाला इन्व्हाइट करत आहेत. या पण मंचावरती सोमनाथजी भोईर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्याचबरोबर झेंडुंबिलीचे तुषारदादा पाटील यांना विनंती असेल. सूरज जोशी आपण आला असाल तर आपण मंचावरती या, आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. शेवटचं षटक, डेट ओव्हरचं षटक आपण पाहतो आणि विशाल पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात येईल. 45 धावा स्कोअर कार्डवरती. वाडेकरची गोलंदाजी चांगली आहे. इथे पहिलाच बॉल लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. अचूक त्याचं जजमेंट, वेल जज कॅच, परंतु पडद्याच्या अगोदर सीमारेषा आहे आणि प्रेक्षक तिथे माहिती देत आहेत अगदी सीमारेषेवरती उभं राहून ही झेल पूर्ण केली आहे. म्हणजे हा षटकार पंचांकडनं घोषित करण्यात आलाय. 6 धावा पहिल्याच बॉलवरती मिळत आहेत आणि या 6च्या मदतीनं 50 अप, 50 धावसंख्येचा पल्ला या ठिकाणी पूर्ण झाला. 51 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. ह्या षटकारनं मात्र हा 50चा पल्ला पार केलाय. GTCच्या माध्यमातून देखील आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. एक्झॅक्टली रेषेवरती उभं राहून हा झेल कंप्लीट केला होता. इथे देखील फटका चांगला आहे. 6 नंतर आणखीन 4. दसका दम सिद्धू पाटीलचा. त्याला माहिती आहे शेवटचे 6 चेंडू आहेत, अभि नाही तो कभी नाही, आणि आता त्यानं आक्रमणाला सुरुवात केली. आतापर्यंत संयम पाहिला होता, परंतु आता तसं नसेल. आता प्रत्येक बॉलला टार्गेट केलं जाईल आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा नेहमी केली जाते आणि त्याची पूर्ती करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धूला आपण पाहतोय. स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करत असताना धावफलकावरती धावसंख्या 55-55, लॉस ऑफ 4 विकेट. आणखी जागा बनवली, रूम क्रिएट करत असताना कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पुढे काढलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 more 4 चौकार. आगरी समाजातील आणखीन एक रत्न, खरं तर प्रत्येक माणसाच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणार, साऱ्यांची मन जिंकणार ते व्यक्तिमत्व आपण, आणि त्यांचे हे गीत
आणि त्यांचा आवाज काहीसा आपण ऐकला. सगळ्या मॅचच्या दिशेनं सुरुवातीचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती पहिला उत्तुंग षटकार आणि त्यानंतर 2 खणखणीत चौकार सिद्धू पाटीलनं दाखवलेत आणि धावा त्यानं नेऊन ठेवल्यात त्या 59-59 वरती. आता एक फायटिंग टोटल त्यांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल इथे देखील प्रहार करायचा होता. आता फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, तो जजमेंट चुकलंय. ती विरुद्ध दिशेला जाऊन हा झेल पूर्ण करायचा होता. थोडंसं कठीण जरूर होतं ते शॉट मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातात. 61 धावा स्कोर कार्डवरती. सिद्धू पाटीलचा व्यक्तिगत विचार केला तर सलामीसाठी ते मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आतापर्यंत 11 मध्ये 34 वरती खेळतात. लाजवाब इनिंग. इथे देखील फटका चांगला आहे. भरपूर सारे स्ट्रोक ह्या फलंदाजच्या खात्यामध्ये आहेत आणि ते दाखवत असताना ते चांगला फटका. धावा 2 देखील. रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं त्याची चांगली आपण पाहतोय. इथे देखील 2 कंप्लीट केले आणि या 2च्या मदतीनं 63 आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. षटकातील आता अंतिम बॉल. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहतो आणि टार्गेट सेट बॉल. या बॉलवरती किती धावा येतील त्यावरती टार्गेट सेट निश्चित होताना पाहायला मिळेल. अंतिम बॉल विशाल पाटीलकडनं. प्रहार करायचा होता, चेंडू हवेमध्ये. आता फटका फसला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक खाली, झेल झालाय ड्रॉप. चुक्या आणि चुक्या, वारंवार चुक्या होत आहेत आणि त्याचा फायदा मिळतोय तो टीम वाडेकरला. इथे देखील धावा 2 पूर्ण होत आहेत. एक धावेचं खूप महत्त्व क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो आणि अशा मुमेंटला ह्या अतिरिक्त धावा बिमाने आल्यात कारण की फलंदाज बाद होऊ शकला असता. तिथे धावा 2 प्राप्त झाल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक 65. सकाळचं सत्र आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता जयमान दातिवलीनं आणि प्रतिस्पर्धी टीम स्वराज 11 जय जलेश्वर वाडेकरनं बनवल्यात त्या 65 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तो येणाऱ्या 5 षटकामध्ये विजयासाठी बनवावे लागतील. त्या 66 धावा. फलंदाजी दमदार आहे जयमान दातिवलीची आणि एका बाजूला गोलंदाजीमध्ये माहिर मानला जाणारा वाडेकर संघ देखील पाहायला मिळेल. परंतु मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण दुसऱ्या सत्रात ऐकणार आहोत. गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदेवी उंबारलीचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच आहे. त्याचबरोबर लेजंड प्लेअर सोमनाथ भोईर यांना विनंती असेल की आपण या मंचावरती आपले सहर्ष स्वागत या करत आपण नाणेफेकी सकौल या दोन्ही कॅप्टन. रामदासजी फुलोरे साहेबांना विनंती करतो की टॉस बॉक्समध्ये या, पण टॉस करायचा आहे. 2 संघ आमने सामने असतील. एका बाजूला गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी उंबारली असे 2 संघ आपण पाहतोय. या टॉस आपण करत आहोत. जे तर सन्मान्य मान्यवर आमचे रामदासजी शेठ त्यांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी टॉस होतोय. हेड इज अ कॉल. येस, पुन्हा आवडू. येस, आता हेड आलाय. कॉंग्रॅच्युलेशन. डिसिजन सांगतो. येस, तो देखील वेटवर ठेवलाय. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी उंबारली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली. टॉस जिंकला जुनी डोंबिवलीने. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. तोपर्यंत आपण जाऊया सुरू मॅच. जी चालू मॅच आपण पाहतो. एका बाजूनं जय जलेश्वर स्वराज 11 वाडेकर आणि विरोधात जय हनुमान दातिवली.
सत्र पहिलं समाप्त झाले. धावा बनवल्यात 65-66चं लक्ष आहे. लक्ष कशा रीतीने पूर्ण होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण प्रथमतः इन्व्हाइट करूया करण काळन यांना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ सुरू असलेल्या आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ द्वारली, जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आणि आदरणीय उद्योगपती अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव. गावदेवी गिरिजा माता जुनू डोंबिवलीने टॉस जिंकलाय आणि ते नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करतील गावदेवी उंबारली संघाच्या विरुद्ध. या मॅचमध्ये आपण पाहतोय 65 धावा उभारलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकरने आणि 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी निवृत्ती आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विनीत. दरम्यान सन्माननीय सचिनजी भोईर एक लेजंड क्रिकेटर, त्यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सामनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, पडलाय बॉल आणि फार बाहेर निघत असताना आपण बघितलं. कपिल पाटील कालची संध्याकाळ मेमोरेबल राहिली वाडेकरसाठी. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा विश्व चषक ज्यांनी उचलला. बॅकफुटला कट केला, शॉर्ट कव्हरला बॉल जेलची संधी होती, ती गमवली. बॉल चालला फार वेगाने, डिपिश कबा पॉइंटला प्रशांत पोहोचला पण बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्यानंतर जर आपण बघितलं तर कट करत असताना हा चौकार गेला डीप कव्हरला. का तर उघडतंय निवृत्तीच्या बॅटमधून जयनुमान दातिवलीचं. समोर खेळण्याचा प्रयत्न, इनर एज होती, विकेट किपरने चुकी केली. बॉल चालला लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. इनर एज घेऊन बॉल आपण बघितला लॉंग स्टॉपला जात असताना 8 धावा आहेत. पहिला डॉट बॉल नंतर 2 चौकार. फुल लेंथ एक ग्लान्स केलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला फील्ड डायरेक्ट हिटला आय थिंक काम तमाम होतं. विनीतच्या विकेटचं मात्र ते घडलं नाही. 1 धावे ते पूर्ण होत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9. मॉर्निंग सेशनमध्ये पुन्हा एकदा तमाम लाडके क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आजचा आपण पाहतोय 3रा दिवस. बॅकफुटला सॉफ्ट हँड कट केलेलं, पॉइंटला फिल्डर 1 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमॉझॉन 10 धावा. पहिल्या बॉलवरती एकही धाव आली नव्हती. त्यानंतर 2 चौकार आले, 2 सिंगल येतात, 1 बॉल बाकी आहे. माझ्यासोबत आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर करणदादा पाटील. लॉफ करण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल शॉर्ट थर्ड मध्ये, कॅच ड्रॉप. पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने हा झेल टिपण्याचा प्रयत्न. फार बॉल वरतून येत होता. या क्षणाला तुम्ही समोरून कॅचला पकडणं ऑस्ट्रेलियन स्टाईलने प्रयत्न केला पण बॉल फार उंच गेला होता, त्यामुळे हाताच्या उंचीमध्ये तो बरोबर बसला नाही. सो इथे जीवनदान मिळते फलंदाज निवृत्तीला आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 11 धावा. नाबाद बॅटिंग करत असताना जीवनदान दातिवले. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती आला अतुल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. समोर मिड ऑफला फिल्डर सॉफ्ट डिसमिसल, त्याच्या वरतून काढायचं होतं पण जमलं नाही. फुल लेंथ बॉल, पहिली विकेट 11ला पडते जनुमान दातिवलीची.
आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय जयेश म्हात्रे. चिंटूला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. खऱ्या अर्थानं आपण बऱ्याच वेळेला बॅटिंग ऑर्डरमध्ये या 3 फलंदाजांना आघाडीला येत असताना बघितलेलं आहे. त्यामध्ये चिंटू देखील बऱ्याच वेळेला ओपन करतो विनीत सोबत, पण या मॅचमध्ये निवृत्तीने चांगला स्टार्ट करून दिला. 2 चौकाराने त्याची विकेट पडली आणि आता जयेश मैदानाच्या आतमध्ये आला. अतुलने आला बरोबर विकेट मिळवली. आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. मनापासून आभार. पहिल्या दिवसापासून आगरी ओल्ड अँड न्यू, मराठी ओल्ड अँड न्यू, हिंदी, बॉलिवूड, पंजाबी, मल्याळम देखील संगीत आपण ऐकतोय त्याच्याकडून. सो डीजे पाटील आपलं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये. षटकार आला ऑन साइडला, पुन्हा एकदा टर्न केलं, स्लॉग हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून जयेश म्हात्रेने आणखी एक मारलाय. दमदार षटकार. सिक्सर कंपनीचे चेंडू या स्पर्धेमध्ये आता यूज करण्यात येत आहेत आणि धावांचा वणवा दोन्ही डावांमध्ये. थ्रू दी लाईन खेळलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉल, फिल्डर येतोय, चांगला प्रयत्न, शेवटच्या क्षणाला स्टॉप करण्याचा पण अखेर बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. काल मला आठवतोय जेव्हा उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मकर संक्रांत चषकामध्ये अतुल भोईर स्वीकारत होता, तेव्हा तो म्हणाला की खेळ चांगलाच झाला पण नशिबाची साथ नव्हती. मंडळी, तुमचे प्रयत्न जिथे थांबतात तिथे तुम्हाला नशीब, ईश शक्तीची गरज असते. बॉलच बॅक, मिड ऑफचा फिल्डर येतो, मिड ऑनला बॉल निसटलाय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या इथे पूर्ण होत असताना कपिलचा थ्रो, मात्र इथे मिळेल ती एकच धाव आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे चाललेली सध्या पाहतोय आपण ती 28-28 धावा फलकावरती. इंटरेस्टिंग हा शेवटचा बॉल असेल. विकेट जर आला तर या मॅच मध्ये जरूर वाडेकर येईल, कारण 66 बनवायचं असताना प्लॅटफॉर्म सेट आहे. सुरुवातीला निवृत्ती आणि त्यानंतर जयेश. 2 षटकार 1 चौकार, 17ला नॉट आउट आहे 4 बॉल मध्ये. अतुल ऑन साइडला, मिड ऑनला चेस केल्या बॉलने, लॉंग ऑन मध्ये चाललाय कपिल, फार वेगाने बॉल वरती मिसफील्ड केली आहे दोन्ही पायांच्या मधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या मिळतात 4 धावा, षटक संपन्न 2. बॅटिंग करत असताना झोंदमान दातिवली. धाव फलकावरती आपण पाहतोय 32 धावा, टार्गेट असताना 66 धावांचं. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या 34. या दोन्ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहेत या स्पर्धेमध्ये. बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. त्याचबरोबरीने एक रिव्ह्यू आहे प्रत्येक डावामध्ये, जो फक्त रेस्ट आहे नो बॉलसाठी. सक्सेसफुलला रिटर्न असेल, अनसक्सेसफुलला दुसरा रिव्ह्यू एका डावामध्ये तुमच्याकडे नसेल. यानंतरची मॅच गावदेवी उंबारली विरुद्ध गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली, त्यानंतर जीजी स्पोर्ट्स वाखण विरुद्ध चेन्स गेम वडवली बी, त्यानंतर गणेश कृपा दिवा आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी हे दुटणे.
तडवला सुरुवात प्रणिताला. सुपला शॉर्ट फाईन लेगच्या वरतून बॉल चालला मागे, डीप फाईन लेग सीमारेषेच्या जवळपास. आता तो अडवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डर कडून. प्रथमला आपण बघितलं त्या ठिकाणी धावा मिळत असताना त्या 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 24. फार चांगली बॅटिंग, रचनात्मक फटके हे जयेश म्हात्रेच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. यावेळेला स्विच हिट, शॉर्ट कव्हरच्या वरतून बॉल चालला, डिपिश कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मी बघितलं कालच्या सुरुवातीच्या 3ही इनिंग मध्ये 3 अर्धशतक आम्हाला पाहायला मिळाली. जवळपास चौथ्या इनिंग मध्ये देखील होणारच होतं, पण तो फलंदाज 45 वरती बाद झाला. स्कोरिंग ग्राउंड आहे, त्यामुळे प्रत्येक संघाला आता फलंदाजांना त्यांच्या अलर्ट करावं लागेल. 60च्या पुढे मिनिमम तुम्हाला पोहोचायचं आहे प्रत्येक मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 38 धावा. टार्गेट असताना 66चा बॉल अजूनही बाकी आहेत या मॅच मधले 15 आणि 15 बॉल मध्ये धावा बनवायच्या. 28. प्रणित ओहो फ्लिक केला, जर मिस केला असता तर थेट यस्टॅनवरती बॉल होता, मात्र त्याला ऑनसाइडला फ्लिक करत असताना सुपर बॅटिंग. दोन्ही फलंदाज अनऑर्थोडॉक्स फटके वारंवार खेळत आलेले आहेत, ज्यामध्ये विनीत पाटील आणि त्याच बरोबरीने जयेश म्हात्रे. धावसंख्या धावफलकावरती सध्या 39. 14 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या 27. समोर खेळलाय लॉंग ऑनला, एलिव्हेशन कमी, कपिलचा कॉल, डाऊन दी बॉल पकडलाय झेल, फलंदाज बाद. लॉफ करायचं होतं पण व्यवस्थित बॅलन्स नव्हता फटका खेळत असताना. शेवटच्या क्षणाला ऍक्शन रिप्लेमध्ये पहा तुम्ही पुन्हा एकदा, जेव्हा ते फटका खेळत होते चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, ऑकवर्ड पोझिशनला होता फलंदाज. दॅट्स वाय इथे फोर्सने हा फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. कपिलने चांगला झेल टिपलाय. आता असं वाटतंय की या मॅच मध्ये येण्याची संधी मिळाली आहे ती स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेगर संघाला. धावफलकावरती 39. विकेट पडते ती दुसरी. बॉल बाकी आहेत अजूनही 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 27. इंटरेस्टिंग ओव्हर. सकाळचं सत्र हवा तितकीशी नाही, पण जेव्हा हवा चालू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधली रंजकता आणि वाढते. कारण हवेच्या विरुद्ध षटक कोणाला द्यायचं, वाऱ्यासोबतचं षटक कोणाला द्यायचं, कोणत्या फलंदाजाला कधी अटॅक करायचा, या सर्व गोष्टी आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न, कॉट बँड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. अनिकेत आलाय आणि अनिकेत चाललाय पॅव्हलियनच्या दिशेने, बाद.
दोन लागोपाठ विकेट आले प्रणीत कडून आणि त्यामुळे या मॅच मध्ये आलेले आहेत आता स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकर. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट पडल्यात. आता इंटरेस्टिंग मॅच आहे. जयेश मात्रेची विकेट आता मौल्यवान आहे आणि ही जर विकेट आली तर वाडेकर स्ट्रॉंगली या मॅच मध्ये येतील. पण हा जर उभा राहिला तर दातिवली शेवटच्या क्षणापर्यंत या मॅच मध्ये असतील. 12 बॉल 27. फुल लेंथ होता. एज घेतली बॉलने. घरंगळतोय शॉर्ट लेग मध्ये. विकेटच्या अगदी बाजूला मिळते एक धाव. एका धावेच्या साहाय्याने 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चाळीस धावा आहेत अजून या मॅच मध्ये. 11 बॉल आणि 26ची गरज आहे. सकाळचं सत्र आहे. सूर्यप्रकाश हा फार चांगला असतो आपल्या बॉडीसाठी शरीरासाठी ज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी हा मुख्य स्रोत मिळतो सूर्यप्रकाशातून. आउटसाइड एज. 1 मोर विकेट डाऊन. मागच्या 4 बॉल मध्ये धाव फक्त आलेली आहे 1. 3 विकेट मात्र पडले जनुमान दातिवलीचे. 10 बॉल आणि आता बनवायचा 26 धावा. जनुमान दातिवलीला विकेट पडते चौथी. फिरकीचं माहेरघर अर्थातच वाडेकर गाव वाडेकर संघ. आणि आता ती फिरकीची जादू चालेल की मात्र या फिरकीला फटके बसतील विशाल मडवीचे. पडलाय बॉल. पा किती बाहेर निघालाय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय कपिल पाटील. पहिला विकेट. पहिली सिंगल त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. सामना आता पुन्हा फिरलाय. 9 बॉल 26 धावांची गरज आहे मॅच मध्ये दातिवलीला. कपिल फुल लेंथ. ऑफस्टम्पचा बाहेर आहे. इम्पॅक्ट बाहेर होता. योग्य निर्णय अंपायर्स कडून. सोरकादे सर आणि मात्रे सरांना आपण सध्या ऑन ग्राउंड पाहतोय. आमचे पवार सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोमॉज ऑन 41. स्टील रिक्वायर्ड 25. बॉल बाकी आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 25. जयेश मात्रे जो आता स्ट्रायकिंग एंड आलाय. 2 बॉल इंटरेस्टिंग. लॉफ केलाय. मिस टाइम. मिड ऑनला मिड ऑफचा फिल्डर. कॉल आहे त्याचा. टिपलाय झेल केतनने आणि विकेट पडते अक्षराला जयेश मात्रेची. प्राइजलेस विकेट आली कपिल कडून. बॉल बाकी आहेत 7 आणि आता या सामन्यामध्ये स्ट्रॉंगली कमबॅक स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकरचं. धावा पाहिजेत 7 बॉल मध्ये 25. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. विकेट पडलेल्या आहेत त्या 5 आणि 7 बॉल मध्ये आता पाहिजे त्या 25 धावा. जबरदस्त बॉलिंग कपिल पाटील कडून या ओव्हर मध्ये. या ओव्हरने मॅच मध्ये आणले वाडेकरला. विनीत आला. पिकअप शॉट गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेग. चौकाराने सामना जीवन तर केला. आपण जाऊयात आता या मॅचच्या शेवटच्या षटकामध्ये जिथे 6 बॉल बनवायचा 21 धावा. बॅटिंग करणाऱ्या हनुमान दातिवलीला स्वरांश 11 जय जलेश्वर वाडेकरच्या विरुद्ध.
या स्क्वॉडची ताकद आता वाढलेली आहे. रवी भोईर, सचिन भोईर यांना आपण आज स्क्वॉडमध्ये पाहणार आहोत. प्रथम दर्शनी मला अगोदर वाटलं नाही, पण नंतर मी सोमनाथ दादांशी चर्चा केली आणि आता जरूर या सचिन दादा, रवी दादा या पण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जे आजही 40+ क्रिकेट खेळतात, मात्र असोसिएशनच्या बाहेरील टुर्नामेंट्समध्ये आपल्या गावच्या रेग्युलर संघामध्ये देखील तुम्ही खेळू शकता आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये सचिन भोईर आणि रवी भोईर हे दोन्ही खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतील. सो फलंदाजीमधली ताकद वाढले. सचिन भोईर इवन ते गोलंदाज देखील आहेत. पाहूया त्या मॅचमध्ये ते गोलंदाजी करतील का. सध्या दातिवली विरुद्ध वाडेकर, 6 बॉल आणि पाहिजे ते 21 धावा. फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू गोलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या बाजूने विशाल मडवी. ओहो, गुगली होती फार वेगाने. इथे फलंदाज बाद. कॉट बाय द विकेट. विशाल मडवी बाद. टोटल स्कोर्स आपण विचार केला तर 45 ला धावफलक थांबलाय. 5 बॉल 21 धावा पाहिजेत आणि मैदानाच्या आतमध्ये आला विशाल पाटील. विशाल मडवीच्या विकेट नंतर विशाल पाटील आला. लेफ्टी आहे, स्लॉग हिटर आहेत, त्यामुळे कदाचित आता सिद्धू पाटीलच्या अगेन्स्ट मोठे फटके येऊ शकतात. पण सध्या मी म्हणेन मोमेंटम संपूर्ण वाडेकरकडे. 4th ओव्हरमध्ये कपिल पाटील या सामन्याला खेचलं पूर्णपणे. धावा आल्या त्या फक्त 6 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट, ज्यामध्ये जयेश मात्रेची महत्त्वपूर्ण विकेट आली. जो सेट बॅट्समन होता, फार चांगली बॅटिंग जयेशने केली होती, त्याची विकेट आलेली आहे. 5 बॉल 21 चा सामना आहे. विशाल स्ट्रायकिंग एंडला. सिद्धू तयार. समोर मारलाय फ्लॅट लॉंग ऑनला. अतुलचा चांगला प्रयत्न, पण कॅच करता आला नाही. थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. खराब थ्रो. धावा मिळत असताना 2 प्रयत्न चांगला होता लॉंग ऑनला. अतुल भोईरचा बॉडीचा बॅलन्स गेला. शेवटच्या क्षणाला असं वाटलं कॅच बॉल हातामध्ये पडलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये यस पडला होता. ओहो, खेचून मारलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. या षटकाराने मॅच ऑन झाले विशाल कडून दातिवलीसाठी. राउंड द विकेटने सिद्धू. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. वेगाने टाकलाय, लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे. डीप मिड विकेटला फिल्डर. फलंदाज बाद. कंपल्सरी चेसिंग. दॅट्स वाय आता 2 बॉल आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये दातिवलीला. चला, नवीन फलंदाज तुम्हाला लवकरात लवकर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 13 धावा. गोलंदाजाने आता एक्स्ट्रा एफर्ट्स लावले. धावफलकावरती एक्स्ट्रा रन दिला तर या मॅच मध्ये दातिवली पुन्हा एकदा येईल. अन्यथा 2 व्हॅलिड बॉलने 13 धावा बनणार नाही, हे तुम्हाला देखील माहिती आहे. षटकार आला होता, मॅच ऑन केली, पण जर जो आताचा फटका होता तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला असता तर सामना 2 बॉल 7 वरती असता. कपिलने या मॅच मध्ये आणून दिलं मागच्या षटकामध्ये आणि आता एक चांगला झेल त्याने टिपलेला आहे. 2 बॉल 13 धावा. नवीन फलंदाज बंटी म्हात्रे. काल बंटी तरेने जबरदस्त परफॉर्मन्स केला आशय संघासाठी आणि आशय संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. टॉप एज आहे यावेळेला. सिद्धूचा कॉल पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
तिथून विशाल पाटीलला त्याने एक षटकार ठोकला, पण त्यानंतर देखील आपण बघितलं तर सिद्धूने केलेली गोलंदाजी या फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू येतो आणि फार चांगली बॉलिंग करत असताना या मॅचमध्ये त्याने ठेवलंय. कालही शेवटच्या बॉलवरती जे एकदा आली, 2 बॉल एका धावेची गरज होती आणि त्या एका धावेने कल्याण डोंबिवलीचा विश्वचषक उचलला वाडेकरने. कालची संध्याकाळ त्यांच्यासाठी मेमोरेबल होती आणि आजची सकाळ देखील मेमोरेबल आहे. पहिला सामना जिंकला आमदार चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये. सो स्वरांश 11 अक्की यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर वाडेकर या सामना जिंकलाय. कपिल थोडासा खुश आहे कारण फार चांगली बॉलिंग त्याने 4थ्या षटकामध्ये केली आणि हा सामना अर्थातच जिंकला तो वाडेकरने. हार्डलक टीम झोनवान दातिवली फार चांगली फाईट दिली, मात्र 4थ्या षटकामध्ये विशाल आणि जयेश या दोघांचे विकेट पडल्या आणि तिथून पूर्णपणे हा सामना फिरला आणि हा सामना जिंकला वाडेकरने. पार्टिसिपेट केल्याबद्दल झोनवान दातिवलीचा आभार, अभिनंदन वाडेकर. आणि लगेचच आपण होऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे.